तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार आणि कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर इथे मामाने अर्णवला विचारलेलं होतं की तुमची पहिली डेट कशी झाली, तुम्ही काय काय केलं, पण अर्णवला आता सांगता येत नसतं। त्यामुळे तो आता मामाला नेहमी तो जे काही करतो तेच सांगतो। तो मामाला सांगतो की मामा, आम्ही दोघं छान इटालियन रेस्टॉरंटमध्ये गेलो, छान आम्ही खाल्लं, डान्स केला आणि आलो। तर आता इथे इशूलासुद्धा विचारलेलं असतं, तर इशूने त्यावेळेस काय सांगितलेलं असतं की आम्ही मस्त दोघंजणं चाट खायला गेलो होतो, मस्त भेलपुरी खाल्ली, पाणीपुरी खाल्ली आणि आम्ही परत आलो। आता ईश्वरी आणि अर्णव हे जेव्हा एकमेकाला सांगतात, इशू म्हणते मी आपण भेलपुरी खायला गेलो होतो, चाट खायला गेलो होतो असं सांगितलं। अर्णव म्हणतो मी इटालियन फूड खायला गेलो होतो असं सांगितलं। मिस इंदौर, सात्विक फॅशनचा CEO आपल्या बायकोला चाट खायला घेऊन जाईल का गं? मग आता या गोष्टीवरनं इशू आणि अर्णवमध्ये भांडण झालेलं असतं। पण आता गोड गोड जिलेबी भरून अर्णवने इशूचा मूड तर ठीक केलेला असतो। पण आता इशू ही कधीच या अगोदर रेस्टॉरंट वगैरेमध्ये गेलेली नाही आहे, ही गोष्ट अर्णवला पक्की कळलेली असते। मग आता अर्णव विचार करायला लागतो की नाही काहीतरी करायला हवं। मग अर्णव ईश्वरीला विचारतो, मिस इंदौर, तू या अगोदर कधी रेस्टॉरंटमध्ये गेलेली नाही आहेस का? त्यावर इशू नकार देते। मग अर्णव विचार करतो की पहिली डेट ही चांगल्या रेस्टॉरंटमध्येच केली पाहिजे। अर्णव इशूला सांगतो, मिस इंदौर, हे बघ, उद्या आपल्याला दोघांना बाहेर जायचं आहे, सो उद्या तू लवकर तुझं सगळं आवरून घे आणि तयार राहा। इशू अर्णवला विचारते, अर्णव सर, आपण नेमके उद्या जातोय तरी कुठे? कमीत कमी तेवढं तरी मला सांगा। अर्णव म्हणतो, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? डोंट वरी, मी अशाच ठिकाणी नेईन जिथं तुला आवडेलही आणि सेफही वाटेल, कळलं ना? त्यामुळे उगाचच्या उगाच फक्त विचारपूस करणं बंद कर आणि उद्या छान रेडी राहा, समजलं? त्यावर इशू म्हणते, हो समजलं। तर आता इथे अर्णव हा एका ठिकाणी कॉल करतो आणि सांगत असतो की हो उद्या मी आणि माझी मिसेस आम्ही दोघंही येणार आहोत। हो, बुकिंग मिस्टर राजेश शिर्केंच्या नावाने करा। येस, या हो, ओके, डन। हो, आणि डेकोरेशन आहे ना, हे पूर्ण फुलांचं करा। हो, रेड कार्पेटवरून एंट्री घेणार आहोत आम्ही। हो, आणि मला ना वायलिन रोमॅन्टिक वायलिन वाजवणारे काही वायलिन वाजवणारसुद्धा हवे आहेत आणि मेन्यूसुद्धा एकदम खास आणि स्पेशल हवा आहे। माझ्या बायकोला अगदी स्पेशल फील झालं पाहिजे। मी माझ्या बायकोला पहिल्यांदा डेटवरती घेऊन जाणार आहे, तर मला सगळं काही अगदी त्या अकॉर्डिंग हवं आहे। तर आता इथे लगेचच समोरची व्यक्ती जी असते ती अर्णवला सांगते, अर्णव सर, तुम्ही तुमच्या वाईफना डेटवरती आणण्यासाठी आमचं रेस्टॉरंट निवडलं, यातच आम्ही खूप खुश आहोत। तुम्ही काही काळजी करू नका, सगळं अगदी तुम्हाला हवं तसं व्यवस्थित मॅनेज केलेलं असेल, तुम्ही फक्त या। त्याबरोबर आता अर्णव ईश्वरीकडे येतो आणि ईश्वरीला तो आता सांगत असतो की मिस इंदौर, आपल्याला उद्या बाहेर जायचं आहे डेटवरती। त्यावर इशू म्हणते, काय, कुठे जायचं आहे? त्यावर आता अर्णव हा तिला सांगत असतो की उद्या आपल्याला डेटवरती जायचं आहे। आता ही गोष्ट ऐकून इशू ही खूपच जास्त खुश होऊन जाते, तिला आनंद झालेला असतो या गोष्टीचा की उद्या आपण डेटवरती जाणार आहोत। अर्णव आता तिला सांगत असतो की बघ, उद्या बघशील तू की अर्णव राजेश शिर्के त्याच्या बायकोला डेटवरती कुठे घेऊन जाऊ शकतो। त्याबरोबर आता इथे इशू म्हणत असते, म्हणजे आपण नेमकी जाणार कुठे आहोत अर्णव सर? त्यावर अर्णव म्हणतो, कुठे म्हणजे? मी तुला म्हटलं आहे ना मी डेटवरती घेऊन जाणार आहे म्हणून, तर मी तुला माझ्या पद्धतीने डेटवरती घेऊन जाणार। इशू म्हणते, हे बघा सर, तुम्ही जर मला उगाच भलतीकडेच कुठेतरी नेणार असाल ना, तर मला तुमच्याबरोबर डेटवर वगैरे येण्यात काहीसुद्धा इंटरेस्ट नाही आहे, आपण कुठेतरी बढिया ठिकाणी जाऊया। अर्णव म्हणतो, डोंट वरी, मी तुला बढियाच ठिकाणी घेऊन जाणार आहे। मुळात डेट कशी असते हे मला तुला दाखवायचं आहे। तू ऐक ना, तू फक्त माझ्याबरोबर ये, पुढे काय करायचं, कसं करायचं ते सगळं माझ्यावरती सोडून दे, तू फक्त माझ्याबरोबर येशील ना माझ्याबरोबर? त्यावर इशू म्हणते, हो नक्की। आता अर्णवसुद्धा खूप खुश झालेला असतो। दुसऱ्या दिवशी आता इशू आणि अर्णव हे दोघंजणं सकाळी 9-9:30 वाजता वरती त्यांच्या रूममध्येच ब्रेकफास्ट मागवून घेतात आणि ब्रेकफास्ट करून झाल्याच्या नंतर आता अर्णव हा इशूला म्हणतो, बरं
तुझं आवरायचं रेडी आहे ना? त्यावर इशू म्हणते मला कळत नाही आहे मी कोणती साडी नेसू. त्यावर अर्णव म्हणतो आय विल सिलेक्ट. आणि मग आता तो लगेचच इशूच्या सगळ्या साड्या बघतो आणि त्यातली एक साडी काढतो आणि इशूला देतो आणि म्हणतो तू ही साडी नेस. त्यावर इशू म्हणते हे भगवान, ही अशी साडी मी नेसू? नाही 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 सर, ही साडी मला नाही नेसायला आवडणार. कशी दिसेन मी एवढ्या लोकांमध्ये? त्यावर अर्णव म्हणत असतो मिस इंदौर, आपल्याला लग्नकार्यात किंवा एखाद्या फॅमिली फंक्शनमध्ये किंवा पूजेला नाही जायचं आहे तर तुला काठापदराची छान साडी नेसायची. आपल्याला डेटवर जायचं आहे आणि डेटवरती जाण्यासाठी लोक अशाच साड्या नेसतात, तू सुद्धा अशीच साडी नेस. इशू म्हणते अहो अर्णव सर, पण तुम्हाला काय वाटतं ही अशी साडी कशाला नेसायची आहे? त्यावर अर्णव म्हणतो की मी सांगतोय ना म्हणून तू हीच साडी नेस. मग मात्र आता इशूचा नाईलाज होतो आणि इशूला अर्णवने सिलेक्ट केलेली साडी घालावी लागते. त्यानंतर आता अर्णव आणि इशू हे दोघंही खाली आलेले असतात. खाली आल्याच्या नंतर आता ते दोघांनी हे असे कपडे घातल्यामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडतो की हे दोघं कुठे निघालेत. सगळे त्यांना विचारतात की तुम्ही कुठे चाललाय दोघंच. मग आता लगेचच इशू ही अर्णवला म्हणते सांगा ना आपण कुठे चाललो आहे ते. मग अर्णव लगेचच सगळ्या घरातल्यांना सांगत असतो ॲक्च्युली काय आहे ना, मी आणि माझी बायको आज पुन्हा एकदा डेटवरती चाललो आहे. आता पुन्हा एकदा डेटवर चाललो आहे हे ऐकल्यावर मग मात्र घरातल्या सगळ्यांनाच जरा आश्चर्य वाटतं. म्हणजे सगळ्यांनाच प्रश्न पडतो की हे अर्णव आणि ईश्वरीचं सतत चाललं आहे तरी काय, सतत कसले डेटवर जात आहेत. अर्णव म्हणत असतो ॲक्च्युली सध्या मला जोपर्यंत कामामधून वेळ आहे तोपर्यंत मला तो सगळा वेळ माझ्या बायकोबरोबर घालवायचा आहे. मला तिला सगळ्या गोष्टी फिरवून आणायच्या आहेत, तिला दाखवायचं आहे मुंबईचं वातावरण, तिला फिरवायचं आहे मला खूप. त्यावर आता लगेचच अंजली म्हणते वा वा वा, मस्त मस्त, फिरव फिरव, बायकोला जितकं हवं तितकं फिरव. तुला माहिती आहे का ईश्वरी, जेव्हा माझं आणि राजेशचं नवीन लग्न झालं होतं ना तेव्हा राजेशने सुद्धा मला असंच खूप फिरवलं होतं. आठवतं आहे का रे तुला चिंटू? त्यावर अर्णव म्हणतो हो आठवतं आहे ना ताई. मग आता लगेचच अर्णव आणि ईश्वरी हे दोघंजणं जायला निघालेले असतात. आता समर वेकेशनमध्ये जे नवीन कलेक्शन लॉन्च होणार असतं त्याच्या काही गोष्टी ठरवायच्या असतात आणि म्हणून लावण्या घरी आलेली असते. आता लावण्या ही घरी आलेली असते पण अर्णवने आकाशला आधीच लावण्याला काय काय सांगायचं आहे, कसं कसं सांगायचं आहे हे सांगितलेलं असतं. आता इशूला ही गोष्ट माहीत नसल्यामुळे इशूला आता मनातून खूपच लावण्याचा राग येतो. इशू मनातल्या मनात म्हणते आली पांढरी मांजर काळेकुळे कपडे घालून, आता लगेच माझ्या नवऱ्याच्या अवतीभोवती गोल फिरायला लागणार आणि सतत अर्णव सर ए आर करत राहणार. लाज कशी वाटत नाही दुसऱ्यांच्या नवऱ्याच्या एवढं जवळ जायला या मुलीला? मला हिचं काही हे कळतच नाही. जाऊ दे, मला करायचंच काय आहे, माझा नवरा आहे आणि माझंच राहील. आणि मग आता इशूच्या तळपायाच्या मस्तकात गेलेली असते खरं तर लावण्याला बघून, तिला जेलेसी झालेली असते. आता इशू जाते आणि अर्णवचा हात पकडते. अर्णव आता जरा आश्चर्यचकितच होतो. लावण्याला हे बघून राग येतो पण लावण्याकडे गप्प राहण्यावाचून काही पर्याय नसतो. लावण्या तू आकाशबरोबर डिस्कस कर, आकाश तुला सगळं व्यवस्थित समजावून सांगेलच, एवढं बोलून आता अर्णव हा इशूबरोबर यायला निघालेला असतो. आणि मग आता तो इशूला बाहेर आल्यावर म्हणत असतो मिस इंदौर, तुला मगाशी काय झालं होतं? तू मगाशी माझा असा एवढा पटकन हात कसा काय पकडलास? त्यावर इशूला तो विचारतो लावण्यामुळे. त्यावर इशू म्हणते मी कशाला त्यांच्यामुळे माझ्या नवऱ्याचा हात पकडू? त्याबरोबर अर्णव म्हणतो काय म्हणालीस? इशू म्हणते निघूया, उशीर होतोय. त्यानंतर आता इशू आणि अर्णव हे दोघंही निघालेले असतात आणि आता त्यांना जे ठिकाण हवं असतं ते दोघंही आता त्या हॉटेलमध्ये पोहोचलेले असतात. आता ते दोघंजणं हॉटेल ग्रीन चिली पार्क या ठिकाणी पोहोचलेले असतात. तर इथे राजेश जो असतो त्याला तर माहीतच नसतं की ईश्वरी आणि अर्णव डेटवरती गेलेत. सकाळी 9:30-10च्या नंतर तो हॉलमध्ये आलेला असतो आणि तेव्हापासून अगदी आता जवळपास 11:30 वाजत आलेले असतात तरी ईश्वरी आणि अर्णव अजून खाली आलेले नसतात. राकेशला प्रश्न पडलेला असतो की नेमके हे दोघंजणं राहिले तरी कुठे, हे अजून खाली आले कसे नाही. मग आता लगेचच तो मुद्दामूनच हॉलमध्ये बसून बोलतो, हे काय घरातले सगळे सदस्य हॉलमध्ये दिसत आहेत पण आमचे लाडके मेवणे साहेब दिसत नाही आहेत. अर्णव ऑफिसला गेला का? त्याबरोबर आकाश म्हणतो अहो कुठे जिजू, दादाचं लग्न झाल्यापासून दादा तर फुल रोमॅन्टिक वागायला लागला आहे. ऑफिस कुठला? तो आज पुन्हा एकदा त्याच्या बायकोला फिरायला घेऊन गेला आहे. ते दोघंजणं कुठेतरी फिरायला गेलेत. त्याबरोबर आता राकेशला राग येतो. तो विचारतो कुठे गेलेत ते? त्यावर आकाश सांगतो अहो जिजू, तुम्हाला तर माहिती आहे ना दादा कधी कोणाला काही सांगतो का? ईश्वरीला जरी तो तिला कुठे घेऊन गेला हे माहिती असेल ना तरी खूप झालं. तर आता इथे अर्णव हा स्वतः गाडीतून खाली उतरतो. एका बाजूने लगेचच दरवाजा उघडतो आणि इशूला हात देऊन खाली घेतो.
आता ईश्वरीचा हात पकडून तो तिला रेस्टॉरंटमध्ये घेऊन जातो. आता तिथे खूप सगळी लोक त्यांच्या स्वागतासाठी उभी असतात. आता त्या लोकांनी लगेचच ईशूवरती आणि अर्णववरती गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या टाकायला सुरुवात केलेली असते. गुलाबाच्या पाकळ्या अंगावरती पडल्याबरोबर ईशूच्या चेहऱ्यावर एक गोड क्यूट सुंदर स्माईल आलेलं असतं. अर्णव म्हणतो, वेलकम मिसेस राजेशिर्के, हे सगळं तुमच्यासाठीच आहे. आता हे ऐकून तर ईशू आणखीनच जास्त खुश होऊन जाते. ईशू आणि अर्णव हे दोघंजणं आता त्या रेस्टॉरंटमध्ये आलेले असतात. त्याबरोबर हॉटेलचा मॅनेजर पुढे उभाच असतो आणि तो लगेच म्हणतो, वेलकम वेलकम मिस्टर अँड मिसेस राजेशिर्के, तुम्हाला जसं हवं आहे अगदीच तसंच सगळं तुमचं टेबल सजवून ठेवलेलं आहे. सर, तुम्हाला आमचं रेस्टॉरंट आवडेल याची आशा आहे. त्यानंतर आता अर्णव, येस ऑफकोर्स, मी वॉयलनची तयारी करायला सांगितली होती तीसुद्धा सगळी केली आहे ना, असं सुद्धा अर्णव विचारतो. त्यावर ते त्याला सांगतात, हो हो सर, तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट आम्ही व्यवस्थित करून ठेवली आहे. मग आता ईशू आणि अर्णव हे दोघंजणं येऊन टेबलावरती बसलेले असतात. आता अर्णव हा पहिले तर ऑर्डर प्लेस करतो आणि आता त्यांची ऑर्डर आलेली असते. तर दुसरीकडे आता मामा हा म्हणत असतो, मग काय रे आकाश बोलतोस असा? नवीन नवीन लग्न झाल्यावर पहिले सुरुवातीचे दिवस हे मजा मस्ती करण्याचे, फिरा हिंडायला जाण्याचे तर असतात. तुलासुद्धा कळेल, तुझं लग्न झालं की तुलाही समजेल काय. त्याबरोबर वल्लरी ही लगेचच म्हणायला लागते, नाही असतात सुरुवातीचे दिवस फिरण्या हिंडण्यासाठी, पण त्याचा अर्थ असा नसतो की कामधंदे सगळं सोडून टाकायचं. बघा आमच्या जावई बापूंकडे, त्यांनीसुद्धा नवीन नवीन लग्न केलं होतं तेव्हा ते अंजलीला वेळ द्यायचे, पण याचा अर्थ असा नव्हता ना की त्यांनी सगळी कामं वगैरे सोडून दिली होती. काय हो जावई बापू? त्यावर लगेचच राकेश होकारार्थी मान हलवतो. तर इथे आता अंजली जी असते ती गोळ्या औषधं खाऊन घेण्यासाठी बेडरूममध्ये गेलेली असते, कारण तिचा नाश्ता झालेला असतो. तर आता लगेचच इकडे ईश्वरी ही अर्णवला म्हणत असते, अर्णव सर, अहो हे सगळं काय आहे? तुम्ही हे सगळं काय मागवलं आहे? अर्णव म्हणतो, काय मागवलं आहे म्हणजे? त्यावर ईशू म्हणते, अहो हे कुठले सगळे पदार्थ आहेत? त्यावर अर्णव म्हणतो, हे सगळे मुंबईचे आणि चायनाचे पदार्थ आहेत. त्यावर ईशू म्हणते, अहो पण हे सगळं मी कधी खाल्लेलं नाही आहे. अर्णव म्हणतो, मग आज खा ना, माझ्याबरोबर नवीन गोष्टी तुला ट्राय करायला आवडणार नाही का? त्यावर ईशू म्हणते, आवडेल ना. मग आता अर्णव स्वतःच्या हाताने ईशूला खायला घालतो आणि त्याच्यानंतर आता ईशूसुद्धा स्वतःच्या हाताने अर्णवला खायला घालते. मग आता अर्णव, आपण डान्स करूया असं आता ईशूला म्हणतो. ईशू म्हणत असते, अहो नाही नको. अर्णव म्हणतो, अगं नको काय, चल. आणि मग आता तो ईशूच्या हाताला पकडतो आणि तिला डान्स करायला घेऊन जात असतो. त्या दरम्यान ईशूच्या लक्षात येतं की तिचा मोबाईल तिच्याजवळ नाही आहे. ईशू म्हणते, अहो अर्णव सर, मी मोबाईल गाडीतच विसरले, मी घेऊन येते. अर्णव म्हणतो, मी सिंदौर, इथे तुझ्या मोबाईलची आपल्याला काय गरज आहे? ईशू म्हणते, अहो घरून कोणी कॉल केला तर? त्यावर अर्णव म्हणतो, अगं त्यासाठी माझा फोन आहे ना, आपल्याला जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आपण माझा फोन वापरू. पण आता अर्णव हे विसरलेला असतो की नेहमीप्रमाणे त्याने त्याचा मोबाईल हा बंद करून ठेवलेला आहे. अर्णव जेव्हा कुठे फिरायला किंवा जेव्हा कुठे शांत ठिकाणी येतो तेव्हा तो स्वतःचा मोबाईल बंद करतो आणि आजही गाडीतून बाहेर उतरण्या अगोदरच त्याने त्याचा मोबाईल बंद केलेला असतो, ज्यामुळे इशूमध्ये आणि त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा डिस्टर्बन्स येऊ नये आणि त्या दोघांना एकत्र छान आनंदात वेळ स्पेंड करता यावा. आता डान्स केल्यावर इशूला खूप भारी वाटतं अर्णवबरोबर. अर्णव विचारतो, कसं वाटतं आहे? तर आता इशू सांगत असते, खूप बढिया, खूपच भारी वाटून जाते मला. खरंच असं वाटतं आहे की असंच तुमच्याबरोबर डान्स करत राहावं. त्याबरोबर अर्णव म्हणतो, काय म्हणालीस? असंच माझ्याबरोबर डान्स करत राहावं? त्यावर मग इशू म्हणते, नाही म्हणजे तसं ते मी. त्याबरोबर आता इथे राकेश जो असतो तो अंजली गोळ्या औषधं घ्यायला गेल्याबरोबर तिच्या मागोमाग गेलेला असतो आणि तिला आता ज्या दुधामुळे त्रास होतो, ज्या पावडरमुळे त्रास होतो, ती पावडर त्याने तिच्या दुधात मिसळलेली असते आणि तिला स्वतःच्या हाताने दूध देत असतो आणि म्हणतो, राणी सरकार आज तुम्हाला आम्ही गोळ्या देणार. आणि मग तिला ते दूध प्यायला लावतो. आता ते दूध प्यायल्यानंतर अंजलीची तब्येत 15-20 मिनिटात खराब होते आणि मला कसं तरी होतं आहे, मला त्रास होतो आहे असं सगळं ती म्हणायला लागते. त्याबरोबर मामाला तर आता कळालेलं असतं की नक्की यामागे राकेशचाच हात आहे. मामा आता, अंजली तुला बरं वाटत नाही आहे, आपण दवाखान्यात जायचं का असं म्हणायला लागतो. त्यावर लगेचच राकेश म्हणत असतो, हो हो आपल्याला तिला दवाखान्यात घेऊन गेलंच पाहिजे. मी काय म्हणतो, आकाश तू एक काम कर, तू अर्णवलासुद्धा कॉल कर, अर्णवलासुद्धा बोलवून घे. नाही, अर्णवला बघितलं की अंजलीला बरं वाटेल असं मला वाटतं, म्हणून अंजलीसाठी अर्णवने यायला हवं. नाही, मला मान्य आहे की ते दोघंजणं नवरा बायको फिरायला डेटवर गेलेत म्हणून, पण मला वाटत नाही की अंजलीपेक्षा महत्त्वाचं अर्णवला फिरणं असेल.
तू बोलवून घे आकाश अर्णवला. तर अंजली म्हणत असते की नाही आकाश नको, अरे ते दोघंजणं लग्नानंतर पहिल्यांदा गेलेत, त्यांना नको बोलू. मामा आहे ना माझ्याजवळ, तू आहेस, मला बरं वाटेल. त्याबरोबर आता लगेचच मामासुद्धा म्हणतो हो एक्झॅक्टली, हे बघ आकाश असं काही करू नकोस. जावई बापू अहो कशाला काळजी करताय, आपण एवढे सगळे जवळ आहोत ना तिच्याजवळ तिची काळजी घ्यायला, मग अर्णव आणि ईश्वरीची काय गरज आहे. नको, ते दोघं कधीतरी फिरायला गेले, त्यांना छान एन्जॉय करू दे. त्याबरोबर लगेचच वल्लरी मामी म्हणायला लागते अहो तुम्हाला काही वाटतंय का, गरोदर बहिणीपेक्षा त्याला बायकोबरोबर फिरणं जास्त महत्त्वाचं असणार आहे का. तू कर रे आकाश अर्णवला फोन. जावई बापूंचं बरोबर आहे. अर्णवला बघून अंजलीला जरा धीर येईल. मग आता आकाश हा अर्णवला फोन करायला सुरुवात करतो. आता अर्णवचा फोन तर बंद असल्यामुळे अर्णवला फोन लागत नसतो. आकाश म्हणतो मॉम डॅड अहो दादाचा फोन बंद आहे, त्याचा फोन लागतच नाही आहे. त्याबरोबर वल्लरी म्हणते अरे बळजबरीच्या सुनबाईंना ट्राय कर ना, त्यांचा लागेल की. मग आता आकाश ईश्वरीच्या फोनवर सुद्धा फोन करत असतो, पण ईश्वरीचा फोन तर गाडीतच राहिलेला असतो, त्यामुळे त्याच्यावरती फोन जात जरी असले तरी ते दोघं उचलत नसतात. तर आता इथे इशू आणि अर्णवने छान डान्स केलेला असतो, छान एकमेकाला घास भरवलेले असतात. प्रत्येक स्पेशल मुमेंट त्यांनी एकमेकाबरोबर स्पेंड केलेली असते. आणि आता ते दोघंजण तिकडनं निघालेले असतात. निघताना आता तिथे जे ओनर असतात त्या रेस्टॉरंटचे ते स्वतः आलेले असतात आणि ईश्वरी आणि अर्णवला ते एक गिफ्ट हॅम्पर देत म्हणतात की सर मॅडम तुम्ही आमच्या रेस्टॉरंटला आलात, आम्हाला खरोखर खूप स्पेशल आणि ग्रेटफुल फिलिंग आलं. असेच कायम आमच्या रेस्टॉरंटला तुम्ही व्हिजिट करत राहा. पुढच्या वेळीसुद्धा आम्ही तुमचं स्वागत नक्कीच अशाच उत्तम पद्धतीने करू. तुम्हाला आमची स्वागत करण्याची पद्धत आणि आमची जी काही सर्व्हिस होती ती सगळी कशी वाटली, ग्रीटिंग्स कशा वाटल्या. त्याबरोबर मग अर्णव म्हणत असतो की अगदी उत्तम, ज्याप्रमाणे सांगितलं होतं सगळं तसंच झालं होतं. त्यानंतर आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणं रात्रीचे घरी आलेले असतात. आता अंजली मात्र सांगत नसते की तिची तब्येत खराब झाली होती, पण मुद्दामून आता राकेश हा अर्णव आणि ईश्वरीसमोर अंजलीला म्हणत असतो आज इकडे ते दोघंजण बाहेर गेले आणि तुझी तब्येत खराब झाली. त्यावर अर्णव विचारतो ताई काय झालं होतं. त्यावर अंजली सांगायला लागते की नाही काही झालं नव्हतं मला चिंटू, अरे मी अगदी व्यवस्थित होते. तो थोडंसं प्रेग्नन्सीमध्ये मळमळतं गरगरतं हे सगळं तर नॉर्मलच आहे ना. तर मलासुद्धा थोडं मळमळायला लागलं, थोडं गरगरायला लागलं. तुला तर माहिती आहे ना राजेशना माझी काळजी करायची केवढी सवय झाली येते, म्हणून माझ्या काळजीपोटी ते बोलत आहेत, पण मला फार काही झालं नव्हतं खरंच. मग मात्र अर्णव म्हणतो ताई नक्की ना, तुला खरंच काही झालं नव्हतं ना, तू ठीक होतीस ना. त्यावर ती सांगत असते की अरे हो मी एकदम व्यवस्थित होते. उलट तू आणि ईश्वरी दोघंजणं जाऊन बाहेरनं आलात ना हे बघून मला आणखीनच बरं वाटलं, खरंच मला काही झालं नव्हतं. मग मामासुद्धा नंतर अर्णवला एकट्याला बाजूला घेतो आणि समजावून सांगतो की हे बघ अंजलीला काहीही झालेलं नव्हतं, अंजली एकदम ठीकठाक आणि व्यवस्थित होती. तुला तर तो राजेश किती नीच आहे ते माहीतच आहे. तू आणि ईश्वरी दोघंजणं बाहेर गेलात ना म्हणून मुद्दामून त्यानेच काहीतरी असं केलं ज्यामुळे अंजलीची तब्येत खराब झाली. तू फार विचार करू नकोस, मी होतो ना इथे, मी सगळं व्यवस्थित सांभाळून घेतलं. पण मला सांग तुझा फोन का लागत नव्हता. त्यावर अर्णव सांगतो मामा तुला तर माहीत आहेच ना, मी बाहेर कुठेही फिरायला वगैरे गेलो की मोबाईल बंद करतो ते. त्यावर मामा म्हणतो अहो अच्छा म्हणून होय, मला वाटलं की. त्यावर अर्णव म्हणतो नाही मामा काळजी करण्यासारखं काही नव्हतं. मामा म्हणतो आणि ईश्वरीचं काय झालं. त्यावर अर्णव सांगतो मी सिंदूरचा फोन हा गाडीतच राहिला होता. त्यानंतर आता घरी आल्यावर इशू ही जरा तिच्या बेडरूममध्ये आलेली असते आणि बेडरूममध्ये आल्याबरोबर इशूला अर्णवबरोबर केलेला डान्स, अर्णवबरोबर खाल्लेलं जेवण, तिने त्याला भरवलेले घास, सुंदर क्षण सगळे आठवत असतात आणि इशू त्या सुंदर क्षणांमध्ये हरवून गेलेले असताना हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.